आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही सुखदुःखात एकत्र असू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. वैभव खेडेकर मनसेत नाराज असल्याच्या चर्चा. निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते. खेडेकरांच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण. हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला. राजेंद्र हगवणेचे मेव्हणे. जालिंदर सुपेकरांच्या काळामध्ये शस्त्र परवान्यांची खैरात. 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर. ठाकरेंच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला शिंदेंची हजेरी. विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदेंसह दादा भुसेंची हजेरी. संजय राऊतांनीही सकाळी दिली होती लग्न सोहळ्याला भेट. विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक आणि एनसीसीचे शिक्षक प्रशिक्षण देणार. अयोध्येतील राम मंदिर सजणार. 3 ते 5 जून दरम्यान अयोध्येत दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार खुला होणार. पंतप्रधान मोदी 9 किंवा 10 जूनला परदेश दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाची भेट घेणार. शिष्टमंडळातील खासदार परदेश दौऱ्यातील अनुभव सांगणार. 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सुप्रीम कोर्टाचे परीक्षा स्थगित करण्याचे आदेश. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार. झेप्टोच्या धारावीमधल्या गोदामावर एफडीएची धाड. गोदामात बुरशी असलेले अन्नपदार्थ आणि अस्वच्छता. एफडीएनं झेप्टोचा अन्न उत्पादन परवाना केला निलंबित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.